आज आपण तुळशीराम लोकेशनमध्ये नीलकंठ पाम नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये 2 BHKचा फ्लॅट पाहणार आहोत. आणि हा फ्लॅट आहे अतिशय एरियाचा फ्लॅट आहे, वेस्ट ओपन आहे, ओपन व्ह्यू असणारा हा आपल्याला फ्लॅट दिसत आहे. ज्यावेळेस आपण याच्या कनेक्टिव्हिटीचा विचार करतो तर अतिशय सुंदर अशी याची कनेक्टिव्हिटी आहे. घोडबंदर रोड हे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती वॉकिंग डिस्टन्समध्ये आपल्याला भेटतं. आणि अपकमिंग मेट्रो स्टेशन जे विद्यापीठचं मेट्रो स्टेशन आहे ते देखील आपल्याला 6 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती वॉकिंग डिस्टन्समध्ये आपल्याला भेटतं. ज्यावेळेस आपण ह्या कॉम्प्लेक्स कनेक्टिव्हिटीचा विचार केल्यानंतर जेव्हा स्कूल आपण बघतो तर आपल्याला DAV पब्लिक स्कूल अगदी ह्या कॉम्प्लेक्सच्या गेटच्या बाहेरच्या बाजूला दिसतं. आणि इतर स्कूल जे आहेत जे वसंत विहार स्कूल, CP गोयंका स्कूल, लोकपुरम स्कूल, सिंगानिया स्कूल हे आपल्याला 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला भेटतात. आणि हिरानंदानी मेढूच्या जवळ जे काशीनाथ घाणेकर डॉक्टर काशीनाथ घाणेकर नावाचे नाट्यगृह आहे ते आपल्याला साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आपल्याला भेटतं. आणि पोखरण 1 आणि पोखरण 2ची कनेक्टिव्हिटी देखील आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला अनुभवता येते. आता आपण जेव्हा ह्या फ्लॅटचा विचार करतो, आपण ह्या फ्लॅटमध्ये जेव्हा याची एंट्री आणि एक्झिटचा विचार करतो त्यावेळेस याची जी एक्झिट जी आहे ती आपण ईस्ट दिशेला बाहेर जाते आणि वेस्ट दिशेला आपण घराच्या आतमध्ये येतो. घराच्या आतमध्ये आल्यानंतर आपली एंट्री हॉलमध्ये होते. हॉलमध्ये आपण पाहतो की आपल्याला एल शेपचा हॉल देण्यात आलेला आहे. आणि हा जो आहे हॉलच्या ज्या पुढील भागामध्ये इथे सिटिंग अरेंजमेंट देण्यात आलेली आहे. मध्ये एक छोटासा टिपॉय आहे. आणि ह्या फ्लॅटमध्ये टीव्हीचा पॉईंट आपल्याला तिकडे देण्यात आलेला आहे समोरच्या वॉलवरती. परंतु ह्या घरामध्ये ही जी वॉल आहे ही याची एक व्यवस्थित अशी जागा आहे जिथे आपण टीव्ही सेट करतो. लेफ्ट साईडला आपण बघतो तर इथे मोठ्या विंडो देण्यात आलेल्या आहेत, मॉस्किटो नेट लावण्यात आलेली आहे. आणि आपण समोरचा जो व्ह्यू बघतो तो हा संजय गांधी राष्ट्रीय पार्क जो येऊर हिल नावाने फेमस आहे तो आपल्याला दिसतो. ही दिशा जी आहे ही वेस्ट दिशा आहे. वेस्टमधून नेहमी हवेचा फ्लो आपल्या घरामध्ये येत असतो. अतिशय सुंदर आणि खेळती हवा आपल्याला ह्या घरामध्ये पाहायला भेटणार आहे, अनुभवायला भेटणार आहे. आणि भरपूर सूर्यप्रकाश आपल्याला ह्या घरामध्ये दिसणार आहे. समोरच्या बाजूला आल्याच्यानंतर हा जो स्पेस आहे ह्या स्पेसमध्ये आपण आपला साधारणपणे 6 ते 7 जणांचा डायनिंग स्पेस सेट होईल एवढी मोठी इथे जागा देण्यात आलेली आहे. वरती आपल्याला इथे एक ACचं युनिट लावलेलं आहे आणि इथे एक शोकेस बनवलेलं आहे. याच्याबरोबर अपोजिट साईडला ही ह्या फ्लॅटच्या किचनची एंट्री आहे. किचनमध्ये जेव्हा आपण आतमध्ये येतो त्यावेळेस आपण बघतो इथे एक मोठा प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे. येथे देखील आपण एक प्लॅटफॉर्म बनवू शकतो. आणि येथे मोठा फ्रीज राहील एवढी मोठी जागा देखील आपल्याला देण्यात आलेली आहे. आणि घरामध्ये आपल्याला गॅस पाईपलाईन आलेली आहे. वरती आपल्याला ॲक्वागार्ड लावण्यात आलेला आहे. आणि किचनच्या बाजूला बरोबर इथे एक युटिलिटी एरिया देण्यात आलेला आहे जेथे आपल्याला कपडे वाळत घालण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे. ज्यावेळेस आपण किचनमधून बाहेर येतो माझ्या राईट साईडला एक पॅसेज देण्यात आलेला आहे. त्या पॅसेजमध्ये आल्याच्यानंतर परत राईट साईडला याचं कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. आणि कॉमन टॉयलेट बाथरूमच्या पुढच्या बाजूला येथे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी डेडिकेटेड अशी जागा देण्यात आलेली आहे. वरती कपडे वाळवण्यासाठी आपल्याला जागा देण्यात आलेली आहे. इथे आपल्याला आपण बघू शकतो इथे वॉशिंग मशीनचा टॅप देण्यात आलेला आहे, पॉईंट देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण बाहेर पडतो लेफ्ट साईडला जो लॉबी आहे लॉबीच्या बरोबर अपोजिट साईडला ह्या जो कॉमन बेडरूम आहे ह्या कॉमन बेडरूमची एंट्री आहे. कॉमन बेडरूममध्ये आपण आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला अतिशय स्पेसियस असा हा कॉमन बेडरूम दिसतो. येथे आपल्याला एक मोठा बेड टाकलेला आहे. बेड टाकल्याच्यानंतर आपल्याला तिन्ही बाजूला फिरता येईल एवढी मोकळी जागा देण्यात आलेली आहे. आणि येथे ह्या जो आहे हा याचा फुल लेन्थचा वॉर्डरोबसाठी निश एरिया देण्यात आलेला होता. इथे ऑलरेडी एक वॉर्डरोब बनवलेला आहे. येथे विंडो साठी आपल्याला जागा देण्यात आलेली आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी देखील आपल्याला जागा देण्यात आलेली आहे. आणि परत व्ह्यू आपल्याला अति सुंदर असा ओपन व्ह्यू दिसत आहे, हवेशीर व्ह्यू दिसत आहे. आणि संजय गांधी राष्ट्रीय पार्कचा जो येऊर हिलचा व्ह्यू आपल्याला दिसत आहे. कॉमन बेडरूम झाल्याच्यानंतर आपण जेव्हा बाहेर पडतो तर त्याच्या राईट साईडला येथे असा मास्टर बेडरूमची एंट्री देण्यात आलेली आहे. मास्टर बेडरूमच्या आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला राईट साईडला आपण पाहू शकता इथे याचं अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो आहे याचा उर्वरित बेड आहे. इथे एक डबल साईजचा किंग साईजचा बेड टाकलेला आहे. किंग साईजचा बेड टाकल्याच्यानंतर देखील आपल्याला समोरच्या बाजूला इथे खूप पुष्कळ मोकळी जागा दिसून येते. आणि दोन्ही बाजूला आपल्याला फिरता येईल, फिरण्यासाठी देखील आपल्याला भरपूर स्पेस देण्यात आलेली आहे. ह्या बेडरूममध्ये देखील आपल्याला वॉर्डरोबसाठी फुल लेन्थचा निश एरिया देण्यात आलेला होता. इथे देखील वॉर्डरोब ऑलरेडी सेट केलेला आहे. आणि येथे आपल्याला एक विंडो देण्यात आलेली आहे, विंडो AC देण्यात आलेला आहे. आणि वरती आपल्याला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक विंडो देण्यात आलेली आहे. जे समोर आपल्याला वेस्ट दिशा आहे तिकडनं परत आपल्याला ह्या बेडरूममध्ये देखील अतिशय मोकळी आणि खेळती हवा आपल्याला भेटणार आहे. तर मित्रांनो आत्ता आपण जो फ्लॅट पाहिलेला आहे
तो नीलकंठ पाम नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये पाहिलेला आहे. याचं अतिशय सुंदर आणि चांगलं असं लोकेशन आहे आणि प्रोजेक्ट देखील हा प्रीमियम असा प्रोजेक्ट आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला सर्व मॉडर्न ॲम्युनिटीज भेटतात. त्याच्यामध्ये आपल्याला जॉगिंग ट्रॅक आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे, स्विमिंग पूल देण्यात आलेलं आहे, क्लब हाऊस, मोठं क्लब हाऊस देण्यात आलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या फ्लॅटसोबत आपल्याला 2 कार पार्किंग मिळणार आहे. याच्यामधील एक कार पार्किंग आपल्याला कवर्ड आहे आणि एक कार पार्किंग आपल्याला ओपन ऑलटेड कार पार्किंग असणार आहे. बाईक पार्किंगसाठी आपल्याला पुष्कळशी मोकळी जागा देण्यात आलेली आहे. 2 BHKच्या फ्लॅटमध्ये आपल्याला 2 कार पार्किंग भेटत नाही, परंतु ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला 2 कार पार्किंग भेटत आहे. ज्यावेळेस आपण याच्या कार्पेटचा विचार करतो तर हा जो आहे हा ॲग्रीमेंटमध्ये आपल्याला 630 स्क्वेअर फीटचा कार्पेट भेटणार आहे. परंतु ज्यावेळेस आपण ह्या फ्लॅटचा युजेबल कार्पेटची आपण गोष्ट करतो तर साधारणपणे 700 स्क्वेअर फीटचा याचा कार्पेट एरिया आपल्याला वापरण्यास मिळतो. ह्या फ्लॅटची जी किंमत आहे ती आहे 1,65,00,000 ही ह्या फ्लॅटची किंमत राहणार आहे. जर आपण पोखरण नंबर 1, पोखरण नंबर 2, वसंत विहार लोकेशन, तुळशीधाम लोकेशन, मानपाडा लोकेशन ह्या लोकेशनमध्ये जर आपण 2 BHKचा फ्लॅट जर शोधत असाल तर नक्कीच आपण या फ्लॅटला साईट व्हिजिट करा आणि साईट व्हिजिट करण्यासाठी आपण आम्हाला खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास याला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन प्रॉपर्टीच्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.